गुड मॉर्निंग सर्वांना. गुड मॉर्निंग, इव्हनिंग, आफ्टरनून जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तेव्हा वेलकम टू मंथन यूट्यूब चॅनल. तर आपण काल क्लासिफिकेशन ऑफ मॅन्युअर्स बघितलेलं होतं. तर क्लासिफिकेशन ऑफ मॅन्युअर नंतर तुम्हाला वर्मी कंपोस्ट अँड ग्रीन मॅन्युअरिंग बद्दल डिटेलमध्ये होतं. तरी पण काल मी लेक्चरमध्ये सांगितलेलं होतं. पण एक विशेष की बुवा तुम्हाला लिहिता यावं, तुम्हाला माहिती व्हावं म्हणून मी PDF फॉर्ममध्ये आणलेलं आहे की जेणेकरून तुम्हाला माहिती पण व्हावं. काल आपण डायग्राम फॉर्ममध्ये बघितलेलं होतं. तसंच मला एक तुम्ही सजेशन देऊ शकता की व्हाईट बोर्डमध्ये चांगलं समजतं का PDF फॉर्ममध्ये चांगलं समजतं. ओके, तर तुम्ही बघू शकता. आपलं हा सेटअप पण खूप छान झालेला आहे की जेणेकरून मी तुम्हाला हातवारे पण सांगू शकतो. उद्या जो आहे मागच्या बॅकग्राऊंडमध्ये आपण व्हाईट बोर्ड ऍड करू जेणेकरून मी तुम्हाला ह्या साईडनं लिहून पण सुद्धा सांगू शकेन. हे समजण्यास सोपं जाईल PDF फॉर्ममध्ये. आता तुम्ही तुमच्या ओळखीचे जे फर्स्ट सेमिस्टरवाले, थर्ड सेमिस्टरवाले त्यांना पण ऍड करून घ्या, कारण की आपण त्यांच्यासाठी पेपर अगोदर वन शॉट सुद्धा आणणार आहोत. ओके, तर आता वर्मी कंपोस्ट म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं होतं की अर्थवर्मचा वापर करून जे कंपोस्ट आपण तयार करतो त्याला म्हणतात वर्मी कंपोस्ट. बरोबर आहे. तर मग याच्यात डेफिनेशन किती खास दिलेली आहे. तर कंपोस्ट विच प्रोड्यूस बाय अर्थवर्म म्हणजे कोणाचा प्रोड्यूस बाय कोण तयार केलं ते अर्थवर्मना. बरोबर आहे. हे बघा इथं आपण सिलेक्ट पण करू शकतो कोण तयार केलं earthwormना. Having the highest grade and containing greater amount of available and stable nutrient, higher percentage of casting. म्हणजे काय चांगल्या ग्रेडचं तयार करतो. म्हणजे आता हायर पर्सेंटेज मध्ये काय अमाऊंट ऑफ न्यूट्रिएंट आहे. हायर अमाऊंट ऑफ न्यूट्रिएंट आपल्याला पाहिजेत काय न्यूट्रिएंटच पाहिजेत. बरोबर आहे. आपला एक म्हणजे हे मॅन्युअर तयार करा मागचं रिझनच काय की आपल्याला न्यूट्रिएंट पाहिजेत. बरोबर आहे ना. आता अर्थवर्म कसे घेसान तुम्ही अर्थवर्मची आता इथपर्यंत तुम्हाला समजलं की बा अर्थवर्मचा वापर करून जे वर्मी कंपोस्ट तयार करतो त्याला काय म्हणतात वर्मी कंपोस्ट. बरोबर आहे ना. मग अर्थवर्म कास्टिंग कसं करतात इज कंटेनिंग ह्युमस, मायक्रो ऑर्गॅनिझम, हार्मोन, एन्झाईम, ऑक्सिजन, अदर बायोकेमिकल. मग आता त्यात टाईप ऑफ अर्थवर्म आहे. आता तुम्हाला एवढं टाईप ऑफ अर्थवर्म नाही ध्यानात ठेवायचं काम, पण तुम्ही एक स्पेसिस ध्यानात ठेवू शकता की जी स्पेसिस आहे इसेनिया फोइटिडा ही वाली सेकंड नंबरची ही वर्मी कंपोस्ट तयार करण्यासाठी वापरतात मेनली. ओके, बस एवढं ध्यानात ठेवायचं. लय चुकीच्या गोष्टी ध्यानात ठेवत बसायचं नाही. आता मेथड ऑफ वर्मी कंपोस्ट इन पीट कसं तयार करायचं मी तुम्हाला सांगितलं होतं. एक बॉक्स तयार करायचा. बॉक्स टाईप म्हणजे 2x1x1 मीटरचं पीठ तयार करायचं. बरोबर आहे ना. ज्याच्यात आपण 10,000 ते 40,000 अर्थवर्म होल्ड करू शकतो. म्हणजे तिच्यात किती होल्ड करू शकतो 10,000 ते 40,000 अर्थवर्म होल्ड करू शकतो. एवढी ती जागा बनते. बरोबर आहे ना. प्रिपरेशन ऑफ वर्मी बेड 15 ते 20 थिक गुड लोमी सॉइल टाकायची पहिले. बरोबर आहे. थिन लेअर 5 सेंटीमीटर पर्यंत. त्यानंतर ब्रिक वगैरे टाकायचं. त्यानंतर किती अर्थवर्म टाकायचे सगळ्याला सांगितलं मी 2,000 अर्थवर्म टाका. बरोबर आहे ना. तेवढी त्याची डेन्सिटी असती. मग ऑर्गॅनिक लेअरिंग करायची. कॅटल डंग टाकायचं तिच्यात. काय टाकायचं कॅटल डंग टाकायचं. म्हणजे ह्या प्रकारे तयार करून घ्यायचं सुरुवातीला. तयार करून घेतलं की इथं पहिली लेअर टाकायची सॉईलची. त्यानंतर दुसरी अर्थवर्म सोडायची. त्यानंतर ऑर्गॅनिक लेअर टाकायची. त्यात कॅटल डंग वगैरे टाकायचं. कॅटल डंग 5 सेंटीमीटर. नंतर ड्राय लिव्स हे टाकायचं. मॉइश्चर कंटेनिंग लिव्ह अँड बाय ॲडिंग वॉटर. ओके, वेट ऑर्गॅनिक लेअर टाकायचे. ग्रीन ऑर्गॅनिक वेस्ट टाकायचं. ते पण 5 सेंटीमीटर थिकनेस. बरोबर. बंदे 5-5 सेंटीमीटरचे थिकनेस करून घ्यायचे. हार्वेस्टिंग. आता हार्वेस्टिंग काय करायची कधी करायची ॲट मॅच्युअर मॉइश्चर ब्रॉट डाऊन. ओके, रेट ऑफ वर्मी कंपोस्ट रिकमेंडेड किती आहे 5 टन प्रति हेक्टर. किती टाकायचा 5 टन प्रति हेक्टर. बस झालं वर्मी कंपोस्ट. आता ग्रीन मॅन्युअरिंग. आता ग्रीन मॅन्युअरिंग काय सांगितलं तुम्हाला की प्लांट जे ग्रीन प्लांट आहे ना ते नागाटी करून जमिनीत इनकॉर्पोरेट. आता इनकॉर्पोरेट शब्द दिले तुम्ही. मी काल फ्लो वापरला होता. फ्लोईंग पण करू शकता. म्हणजे तुम्ही नांगरणी करून तो आतच दाबणे आपले इनकॉर्पोरेट करणे. सॉइल व्हायर ग्रीन आफ्टर मॅच्युरिटी. आता याच्यात विषय हा पण येतो की कधी मॅन्युअर तयार होतं. एक मिनिट.
विषय हा पण येतो की बॉ ग्रीन मॅन्युरिंगसाठी कधी वापरायचं, फ्लावरिंग स्टेजच्या अगोदर वापरायचं, हे एवढं ध्यानात ठेवा की बॉ 2 महिन्यात झालं, 1.5 महिन्यात झालं, त्यानंतर फ्लावरिंग स्टेजच्या अगोदर. कारण फ्लावरिंगला जर तुम्ही वापरसाल तर तिबंध नायट्रोजन वर न्यूट्रिएंट ऍब्झॉर्ब करायला लागतं ना फ्लावरिंगच्या वेळेस. त्याच्यात ओके काहीच नाही, फक्त एकच तुम्ही ध्यानात ठेवा की जे फील्डमध्ये समजा हे आपले झाडं असतात, ओके, हे झाड ग्रीन मॅन्युअर समजा याला असं नागाटी करून त्यात डुबून टाकायचं, त्यानंतर ते डिकम्पोज होतं, त्याची सड झाल्याच्या नंतर ऑर्गॅनिक मॅन्युअर तयार होतं. त्यात आपण गवत वगैरे पण धरू शकतो, पण दिंच्या वगैरे हे त्यासाठी वापरतात. आता 2 इन सिटू आणि 1 सिटू वापरतात. इन सिटू म्हणजे काय, इन सिटू म्हणजे फील्डमध्येच पहिले पेरायचं, ओके, आपलं जसं मेन क्रॉप पेरतो तसंच पेरायचं, त्यानंतर पेरल्याच्या नंतर ते फ्लावरिंग स्टेजच्या जस्ट अगोदर नागाटी करून बुजून घ्यायचं, त्यानंतर रोटावेटर आणायचं आणि आपलं दुसरं पीक पेरून द्यायचं, ओके, त्यावर 15-20 दिवस जाऊ द्यायची. याला काय म्हणतात ग्रीन मॅन्युरिंग इन सिटू वाली. आणि तेच ग्रीन लीफ मॅन्युरिंगलाच 1 सिटू म्हणतात. 1 सिटू म्हणजे की बाहेरच्या फील्डहून झाडावरून तुम्ही तुमच्या फील्डच्या बांधावरून आणू शकता किंवा दुसऱ्या एखाद्या फील्डमधून आणू शकता, आणायचे बंद विचार टाकायचे, मस्त फील्डमध्ये टाकायचे आणि ते तुम्ही नागाटी करून ते करून घ्यायचे, काय करून घ्यायचे, इनकॉर्पोरेट करून घ्यायचे किंवा नागाटी करून घ्यायचे, जमिनीत गाडून टाकायचे. ओके, हे झालं तुमचं ग्रीन मॅन्युरिंग बद्दल. आता तिच्यात ग्रीन मॅन्युरिंगसाठी काही ते दिले, सनेप, ढिंचा, ग्रीन ग्राम, काउपी, मुंगबीन आणि हे एक्झाम्पल दिले. आता ॲडव्हान्टेज काय, ॲडिशनल ऑर्गॅनिक मॅन्युअर ॲड करतो, बरोबर आहे. पहिली गोष्ट ऑर्गॅनिक मॅन्युअर्स ॲड करतं, इन्क्रीज मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी कसं काय इन्क्रीज करतं सर, त्याच्यामागे पण रिझन आहे की जर समजा त्यांना खाण्यासाठी काही भेटल्यावर तो आम्हाला जर खाण्यासाठी काही भेटलं तर मग ते मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी बायोलॉजी इन्क्रीज करतं. त्यानंतर रिटर्निंग ऑफ प्लांट न्यूट्रिएंट, आता जे न्यूट्रिएंट आपल्याला प्लांट ग्रो करण्यासाठी लागणार ते रिटर्न होतो, म्हणजे समजा ज्या कंटेनमध्ये लागायचं त्या कंटेनमध्ये वापस भेटून जातं. इम्प्रूव्ह सॉईल फिजिकल प्रॉपर्टी, स्ट्रक्चर वगैरे मस्त मऊ बनवतं, ह्युमस तयार करतं, ह्युमस चांगल्या प्रकारे येतो, ओके. डिसॲडव्हान्टेज काय आहे की जर्मिनेशन ऑफ क्रॉप इफेक्टेड होऊ शकतं. जर समजा ती 2 महिने घेते ती, तर 2 महिने म्हणजे हा कालावधी म्हणजे आपलं एक पीक कमी पडू शकतं, बरोबर आहे. 2-2.5 महिन्यात जर मुंगबीन सारखं जर भेटलं 3 महिन्याच्या आत 90 दिवसाच्या आत क्रॉप येऊन जातं, 60-65 दिवसावर मॅच्युरिटी येतं, हार्वेस्टिंग 90 दिवसावर होऊन जाते. तर मग तेच की टाइम लॉस्ट होतो, नंतर लॉस ऑफ 1 सीझन, 1 सीझनचा लॉस होतो, मोर कॉस्ट लागते, पेरणी वगैरे करणं याच्यात पण कॉस्ट लागते, इन्क्रीज इन पेस्ट अँड डिसीजेस पण वाढू शकतात जर एखादा फंगल डिसीज असला तर. काल सिवेज बद्दल बोललो तुम्ही की सिवेज लिक्विड कलेक्टेड बाय क्लोज ड्रेन, युजली युरिन अँड वॉशिंग अँड नाईट सॉईल अँड अदर, म्हणजे तेच म्युन्सिपल वेस्ट म्हणा, आपलं वेस्ट म्हणा, हे जे ड्रेनेजमधून जे नाल्या वाहतात ना आपल्या, तुम्ही पाहत असाल मोठमोठ्या सिटी, ते जे लिक्विड करायचं त्याला म्हणतात सिवेज. अँड स्लज काय आहे की त्याचाच एक सॉलिड फॉर्म आहे किंवा ते वॉटर रिमूव्ह झाल्याच्या नंतर जे सॉलिड राहतं त्याला म्हणतात, सेटल डाऊन होतं त्याला म्हणतात का सिवेज, ओके. त्यात तुम्ही नायट्रोजन पर्सेंट पण एक गोष्ट आहे बरं, त्याच्यात मग नायट्रोजन वगैरे, नायट्रोजन 6 ते 10%, फॉस्फरस 3 ते 4%, पोटॅशियम 3 ते 4%, म्हणजे हाय कंटेंट ऑफ न्यूट्रिएंट आहे. आणि त्यानंतर स्लज पण आहे. नाईट सॉईल म्हणजे काय, ह्युमन एक्सक्रीटा प्रॉपरली डिकम्पोज झाल्यानंतर त्याला म्हणतात नाईट सॉईल. हा पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. याच्यात पण कंपोजिशन चांगले, 5% पर्यंत नायट्रोजन आहे, त्यानंतर 4% पर्यंत फॉस्फरस आहे, कार्बन पण 45 ते 50%, त्यानंतर पोटॅशियम पण आहे, ओके. आम्हाला ही ऑब्जेक्टिव्ह व्हॅल्यू होती प्रोडेटर प्रुडिटी, बरोबर. इन द नाईट सॉईल इज डिकम्पोज इन ट्रेंच कव्हर लेअर अँड अर्थ डिझायर, हे म्हणजे नाईट सॉईल वेल डिकम्पोज झाल्यानंतर जे तयार होतं त्याला होतं प्रुडिट, बरोबर आहे. याच्यावर ऑब्जेक्टिव्ह शेती. त्यानंतर आता इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट कसं करायचं, ही कन्सेप्ट काय माहिती का, इंटिग्रेटेड. आता आपण बंद न्यूट्रिएंटचे मॅन्युअरचे क्लासिफिकेशन बघितले, सगळे न्यूट्रिएंटचे क्लासिफिकेशन बघितले, मग त्याचं मॅनेजमेंट करावं लागेल ना आपल्याला, बरोबर आहे ना. तर मग त्याचं मॅनेजमेंट कशा प्रकारे करायचं, इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंटमध्ये काय येतं की या सर्व गोष्टीचा वापर करून आपल्याला न्यूट्रिएंट प्रोव्हाइड करायचं की सस्टेनेबिलिटी, इकॉलॉजी मेंटेन राहिली पाहिजे, बरोबर आहे. तर मग त्यासाठी बेसिक कन्सेप्ट काय आहे,
नाही, ह्या गोष्टी तुम्हाला वाचायचं काम नाही. ह्या गोष्टी तुम्ही एक सांगा, इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट झालं आणि मॅन्युअरचं क्लासिफिकेशन करून टाकायचं सरळ सरळ. कारण की तुम्ही काय लिहित बसता ना, हे पहा, ऑर्गॅनिक मॅन्युअर किंवा ऑर्गॅनिक मॅन्युअरचा बल्क ऑर्गॅनिक मॅन्युअर वापरू शकतो, हे करू शकतो, ते करू शकतो, जे की तुमचा टाइम कमी लागतो. आता मी जो ऑर्गॅनिक म्हणजे आम्हाला विषय सब्जेक्ट होता ऑर्गॅनिक फार्मिंग. तर ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये हे चालतं इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट. मी जे तुम्हाला काल क्लासिफिकेशन ठेवलं आणि ते इन डिटेल लिहून ठेवलं. त्यानंतर बायो फर्टिलायझर ॲड केलं त्याच्यात. एवढं लिहिलं आणि थोडंफार एक्सप्लेन केलं. मी सांगतो त्यात मला 40 पैकी 39 मार्क आहे. फक्त एकच मार्क कटेल त्या पेपरात माझा. तर मग मी तुम्हाला फक्त एक सांगत आहे, मी माझी काही वाहवाही नाही करत आहे, फक्त एक सांगत आहे की बुवा तुम्ही लिहू शकता की जे मी सांगितलं ते पहा, वर्मी कंपोस्ट बद्दलच लिहायचं किंवा वर्मी कंपोस्ट ग्रीन मॅन्युअर. ओके, एक मिनिट. त्यानंतर बायो फर्टिलायझर म्हणजे काय कन्सेप्ट माहिती आहे का, की जे लाईव्ह ऑर्गॅनिझम म्हणू शकता किंवा लाईव्ह सेल म्हणू शकता, त्या वापरून आपण बायो फर्टिलायझर तयार करतो. तसं रायझोबियम कशासाठी, सिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सेशन करतो, लेग्युमिनेससाठी, सीड ट्रीटमेंटसाठी पण वापरतो, ॲझोटोबॅक्टर हे सिरियलसाठी वापरतो. आता पहा, हिच्यावर ऑब्जेक्टिव्ह बनवू शकते किंवा रायझोबियम कशासाठी वापरतात, ॲझोटोबॅक्टर कशासाठी वापरतात, ॲझोस्पिरलियम कशासाठी वापरतात, तर ब्ल्यू ग्रीन अलगे तर पॅडीसाठी वापरतात, असं वगैरे तुम्हाला विचारतात. रायझोबियम लेग्युमसाठी वापरतात का, तर तुम्हाला एक रिलेटेड सांगतो. रायझोबियम नॉड्यूल्स, बरोबर आहे ना, हे तुम्ही ह्या गोष्टी ध्यानात पाहिजे. ॲझोटोबॅक्टर पण सिरियलसाठी वापरतात. त्यानंतर ॲझोस्पिरलियम पण सिरियलसाठी वापरतात. ब्ल्यू ग्रीन अलगी हे सर्वांसाठी वापरतात. जर तुम्हाला असं एखाद्याने क्वेश्चन विचारला की कोणचं आम्ही ते वापरलं आणि तुम्हाला कोणचं नाही आठवं लागलं, ब्ल्यू ग्रीन अलगीचं एक एक्झाम्पल देऊन टाकतो. ब्ल्यू ग्रीन अलगी तुम्ही वापरा, विषय संपला. असं म्हणजे तुम्ही दोन्ही अंगून ते क्रॉप रेसिड्यू, म्हणजे आता जे आपले क्रॉपचे रेसिड्यू असतात. रेसिड्यू म्हणजे की जो केर कचरा असतो क्रॉपचा, तो क्रॉपचा केर कचरा क्रॉपमध्येच म्हणजे जमिनीवर टाकायचा आणि तिथूनच म्हणजे नागाटी करून घ्यायची. त्याच्यातच ते समजा जुन्या काळात आपण सिरियल म्हणतो, मिलेट घ्यायचो. मिलेटचे जे धांडे वगैरे होते ना, ते नागाटीतून तिथंच जर कुजून टाकले ना, म्हणजे नागाटीत बुजून टाकले आणि ते लवकर सडत जात. आता आजकाल आपण मिलेट्स कमी घेतो, बरोबर आहे ना, त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतो. पण आपल्याला गडबड असते. आता रोटाव्हिटरचा एक चांगला फायदा आहे की ते नंतर पहिले नागाटीनं बुजून घ्यायचं, रोटा आणलं की ते बारीक होऊन जातं. पण ते उन्हाळ्यात पाहिजे, पावसाळा झाल्यानंतर ते म्हणजे कापल्या येत नाही. ओके, असा विषय आहे. त्यानंतर क्रॉप रोटेशन करायचं. क्रॉप रोटेशन ही कन्सेप्ट तुम्हाला समजणार नाही, मला पण लई दिवसपर्यंत समजलं नाही क्रॉप रोटेशन म्हणजे काय. क्रॉप रोटेशन म्हणजे काय माहिती आहे, दरवर्षी एकच पीक नाही घ्यायचं. समजा मी ही फील्ड आहे ना, त्या फील्डवर जर ह्या वर्षी जर सोयाबीन घेतली खरीपमध्ये, तर पुढच्या वर्षी मी काय करेन माहिती का, सेकंड इयरला हिच्यात मी समजा सोयाबीन घेतली, सोयाबीनच्या बदल्यात मी हिच्यात दुसरं कोणचा क्रॉप घेऊ शकतो. सोयाबीनच्या बदल्यात मी ज्वार घेईन, नाही तर मेज घेईन, बरोबर आहे ना. म्हणजे असं क्रॉप रोटेशन करायचं. म्हणजे जर सिरियस घेतलं, पल्सेस घ्यायची, पल्सेस घेतलं तर ऑइल सीड घ्यायचं, ऑइल सीड घेतलं तर वेगळं घ्यायचं त्याच सीझनमध्ये. जर समजा मी दरवर्षी जर तूर घेतली, समजा या वर्षी जर तूर घेतली, या पिकात तूर घेतली, ओके, ही तूर घेतली, तर पुढच्या वर्षी मी हिच्यात काय करीन, कॉटन घेईन. कॉटन घेईन. ओके, असा विषय. हे क्रॉप रोटेशनची कन्सेप्ट आहे. मी तुम्हाला कन्सेप्ट काऊन समजून सांगते की मला पण समजायला टाइम लागला. क्रॉप रोटेशन डेफिनेशन सांगतात तर काहीच ना, फक्त जे पीक आहे ना ते एक सलग पीक नाही घ्यायचं. सोयाबीन घ्यायला लागलो, दरवर्षी सोयाबीनच घ्यायला लागलो, नाही करायचं तसं. खरीपमध्ये मग सोयाबीन घेतली, पुढच्या वर्षी सोयाबीन नाही घेता दुसरं काही घ्यायचं. ओके, मक्का घ्यायची, मक्का नाही घेता ज्वारी घ्यायची, ज्वारी न घेता दुसरं काही एखादं घ्यायचं. आपण राईस घेऊ शकत नाही. ओके, लेग्युम इनकॉर्पोरेटेड म्हणजे जे लेग्युमिनस क्रॉप आहे त्यांना इनकॉर्पोरेट करायचं. ओके, केमिकल फर्टिलायझर. आता आपण केमिकल फर्टिलायझरचं क्लासिफिकेशन बदललेलं नाही, तर केमिकल फर्टिलायझर वापरू शकतो. केमिकल फर्टिलायझर म्हणजे युरिया येतं, अमोनिया येतं, 20-20-0-13 येतं, 15-15-26 येतं, 10-10-26 येतं, 10-26-26 येतं, 5-15-15 येतं, बरोबर. असे लय मोठे प्रकार येतात. आता हे तुम्हाला समजणच. ओके, त्यानंतर आता आपलं आलो आपण फर्टिलायझरच्या क्लासिफिकेशनवर. पण एका लेक्चरमध्ये जास्त नाही म्हणणार ना, जास्त होईल.
मला माहिती आहे. म्हणत सर तुम्ही PDF फॉर्म मध्ये घेतलं फास्ट करून टाकलं, आम्हाला काही समजलंच नाही. अरे अरे पण कन्सेप्ट सिम्पल होत्या. पण मी माहिती आहे का कालच घेतलं असतं ना तर होत होतं, पण असा विषय आला की माझ्या मनात की तुम्हाला समजलं नसेल. मला वाटलं समजलं नव्हतं ना. बरं मला एक फीडबॅक देत जा की बा PDF फॉर्म समजतं का, असं समजतं. मग सर आम्ही फीडबॅकच देत नाही, तुम्ही काही करा. विषयच नाही, कमेंट नाही करायची आणि काहीच नाही. तुम्ही तुमचं चालू द्या, आम्ही आमचं चालू देतो. असं नका करू बेटा हो. मेरा भी पेट पालने को. समजलं असेल तर ठीक आहे, नसून समजलं तुम्ही मेसेज करू शकता, आपण डबल घेऊ. ह्या ग्रीन मॅन्युअरिंग झालं, वर्मी कंपोस्ट झालं, हे कन्सेप्ट सिम्पल एकसारखे कन्सेप्ट म्हणून दरवेळेस सांगतो. मीच बोर झालेलो आहे माहिती का. मी पहिल्या सब्जेक्टला हे शिकलो, दुसऱ्याला शिकलो, सॉईलमध्ये तेच शिकलो. हे माणूस बोर होतं आता, म्हणून थोडं शिकवताना एवढं. कालचं लेक्चर पाहून घ्या. कालच्या लेक्चरमध्ये क्लासिफिकेशन इन डिटेल केलेलं आहे आपण. तसं आता हे फर्टिलायझरचं क्लासिफिकेशन आपण आता आज बघितलं असतं, पण आजचा क्लास 15 मिनिटाचा झालेला आहे. तुम्हाला हिशोबानं तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघतात तर 15 मिनिटात बोर होतं. मी एक दुसरा क्लास डबल शूट करतो. ओके, तसं तुम्हाला समजलं असेल ना. थँक्यू इथपर्यंत बघितल्याबद्दल. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांमध्ये शेअर करा. आपण व्हाईट बोर्डमध्ये पण घेतो, PDF फॉर्ममध्ये पण घेतो. नाही तर बस तुम्हाला असं वाटेल की इथंच घेतात का. मी तर एक असा विचार करत आहे की बुवा इथं लिहून जर तुम्हाला जर समजलं असेल तर आपण एक करू शकतो. व्हाईट बोर्ड इथं लावून तुम्हाला समजून सांगू शकतो, म्हणजे तुम्ही दोन्ही अंगून समजू शकता. ओके, चालतंय बा, ठीक आहे.